मुलींना पण तुमच्याकडून काहीतरी प्रेरणा मिळेल. तर नवीन मुलींना तुम्ही काय सांगता? त्या शेतकरी नवरा नको म्हणतात, शेतकरी नवरा करायलाच नाही म्हणतात. तर मंडळी मी एवढं सांगेन का ही जी मानसिकता आहे की शेतकरी नवरा नको, ही त्यांच्या डोक्यामध्ये आईवडिलांनी भरवलेली. सगळ्यात आधी आपल्याला आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कारण मी म्हणजे बहुतेक ठिकाणी आता सोयरिकं जुळताना बघते तर त्यांच्या अटी असतात. एकतर नवरदेवाला शेती पण पाहिजे असते आणि नोकरी पण पाहिजे असती. ज्या नवरदेवाकडे चांगली नोकरी आहे त्यांचं लग्न जमत नाही, कारण त्यांच्याकडे शेती नाही आहे. आणि ज्या नवरदेवाकडे भरपूर शेती आहे त्यांचं लग्न जमत नाही, कारण त्यांच्याकडे नोकरी नाही आहे. मंडळी, आपण एक क्लॅरिटी करून घ्यायला पाहिजे, आपल्याला जावई शेतकरी पाहिजे का नोकरीवाला पाहिजे. कारण आपल्याला जर जावई नोकरीवाला पाहिजे आणि त्याला पण जर शेती जर असेल तर तो जावई नोकरीला गेल्यानंतर ती शेती कोण करीन. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी जर जावई पाहिजे आणि त्याला जर नोकरी पाहिजे तर तो नोकरीला गेल्यानंतर त्याची शेती कोण करीन. तर त्याच्यामुळे सगळ्यात आधी हे कन्फ्युजन तुम्ही तुमचं दूर करून घ्या. एक तर जावयाला तुमच्या शेती पा, नाही तर नोकरीवाला पा. दोन्हीतून एकच जर असलं तर त्याचा संसार पण सुखाचा होईल आणि दोघांमध्ये भांडण त्यांना पण होणार नाही. कारण विषय असा आहे, घरी जर दोघं पण जर नवरा बायको जर नोकरीला गेले तर घरची शेती कोणी करायची? आईवडिलांनी तर लहानचं मोठं करायला त्यांना शेतीतच काबड कष्ट करायचे आणि पोरं नोकरीला लावायसाठीच त्यांनी एवढं सगळं केलेलं. आपण ज्यावेळेस मुलगी देतो, शेती पण पाहिजे असती, नोकरी पण पाहिजे असती, तर आपलं एक म्हणजे पोरींचं पण ठरलेलं राहतं का मी शेतात जाणार नाही. बाई तू जर शेतात जाणार नाही, दादा तुमची पोरगी जर तुम्हाला शेतकऱ्याला द्यायची आहे, नोकरीवाल्याला द्यायची आहे, शेती असणाऱ्या माणसाला द्यायची, पण पोरगी शेतात जाऊन द्यायची नाही, कसा खेळ जमणार आहे. आणि दुसरी मानसिकता अशी की मंडळींचं बहुतेक असतं का मला पोरगी नोकरीवाल्याला द्यायची आहे पण सून आम्हाला पाहिजे शेतीत काम करणारी. जावई आम्हाला असा लागतो का तो आमच्या मुलीला फुलासारखं ठेवीन पण आमच्या पोरांनी सुनाचा आपल्या बायकोचा बैल नाही झालं पाहिजे. कसा खेळ जमायचा आहे मंडळी. तुमची आदर्श सून कशी पाहिजे हे वळण जर तुम्ही तुमच्या मुलीला लावलं आणि तुम्हाला आदर्श जावई कसा हवाय हे वळण जर तुम्ही तुमच्या मुलाला लावलं ना तर सगळ्यांच्याच गोष्टी सोप्या होऊन जाणार आहे. कारण तुमची मुलगी पुढे जाऊन कुठंतरी दुसऱ्याच्या घरची सून होणार आहे आणि तुमचा मुलगा दुसऱ्याच्या घरचा जावई होणार आहे. तर दोन्हींचं पण काय, तुम्ही नोकरी करा नाही तर शेती करा. फक्त हे कन्फ्युजन दूर करा, तुम्हाला शेतीवाला नवरदेव पाहिजे का नोकरीवालाच पाहिजे. कारण दोन्ही जर म्हणला तर कोणाचंच कल्याण होणार नाही, कोणाला लवकर नवरदेवावर भेटणार नाही. ज्यांना चांगल्या नोकऱ्या त्यांच्याकडे शेती नाही आणि ज्यांच्याकडे शेती त्यांना नोकऱ्या नाही, त्याच्यामुळे सगळे तसेच बसलेले. मंडळी, शेती करून पैसा कमवा नाही तर नोकरी करून पैसा कमवा. आपण काही हजारो वर्ष राहायला आलेलं नाही. आता लईत लई 50-60 वर्ष जगात आहे, तिथून पुढे कुणी जगतही नाही. काय करायचं एवढा विचार करून. फक्त एवढंच आहे, जे आपल्याकडे आहे ना त्याच्यात समाधान मानायला शिका. जे आपल्याकडे नाहीये त्याच्या पस्तावा करून रडत बसण्यात काही मजा नाही. जे आपल्याकडे आहे ना त्याच्यात आनंद मानायचा, सुखी राहायचं, मस्त जीवन जगायचं. जवळ आहे तर जीवनाचा आनंद घेत राहायचा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसंच तुम्ही जर अजून आपला ID फॉलो केला नसेल तर लवकर ID फॉलो करून घ्या. आपल्या आता लवकरच 100K कंप्लीट होणार आहे. चला मग, बाय बाय.